ज्याला कुठे जायचं हे माहितीच नाहीये, त्याच्यासाठी साधनाचा आणि गुरुचा काही संबंध नाहीये. कुठे जायचंच जर नाहीये तर तुम्हाला गुरु असला तरी उपयोग नाही, साधन समोर असलं तरी तुम्हाला उपयोग नाही. का नाही? आपण म्हणतो अरे अशी जर गाडी माझ्याकडे असती ना, अशी चालून दाखवली असती, अशी जर संधी मला मिळाली असती ना, मी जीवनाचं सोनं करून दाखवलं असतं. मला जर असे आई वडील भेटले असते, मला अशी कंपनी भेटली असती, मला अशी शेती भेटली असती, म्हणजे मला असा संधी जर भेटली असती तर मी काहीतरी करून दाखवलं असतं. पण ज्याच्याकडे आहे त्याला त्याचं मूल्य आहे का? कारण त्याच्याकडे साध्यच नाही. मी नेहमी उदाहरण सांगतो, डुक्कर त्या याच्यामध्ये लोळतं, कशामध्ये? गटारीमध्ये काय करत असतं? लोळत असतं मस्त एकदम. ते बघा एकदम, हो तुम्ही सुद्धा तुमच्या बेडवर लोळत नसाल, एवढं ते रिलॅक्स एकदम असं फर्स्ट क्लास 5 स्टार सूट मध्ये असल्यासारखं एन्जॉय करतात. पण ते तुम्हाला कळतं ते गटारीमध्ये, त्याला नाही कळत. त्याला कळत नाही म्हणून ते तिथून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत नाही. मग तसं आहे, गुरु तुम्हाला तुम्ही बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो, पण कधी तुम्हीच एक मनुष्य म्हणून स्वतःला आतमध्ये बघितलं पाहिजे. तुम्हाला जर साधक बनायचं असेल तर पहिलं तुमचं साध्य निश्चित केलं पाहिजे, आणि आमचं साध्य हे पाहिजे स्वतःचा शोध. ज्याला स्वतःचा शोध घ्यायचा आहे त्याच्यासाठी गुरु उपस्थित. ही प्रकृती इको करते, ही प्रकृती अनुनाद करते, रेझोनन्स मध्ये काम करते. रेझोनन्स म्हणजे काय? तुम्ही जी फ्रिक्वेन्सी बाहेर सोडतात त्याच फ्रिक्वेन्सीच्या गोष्टी तुमच्याकडे काय होता? कनेक्ट होतात. तुम्ही आळस त्याचे कंप निर्माण करता, समोरून फक्त आळसच समोर येतो, आणि मग आळसासाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहे त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात. गुरु तुम्हाला भेटण्यासाठी तुम्ही पात्र बनणं गरजेचं आहे. तुम्ही जर खरेखुरे साधक बनलात तर गुरु तुम्हाला शोधत येतो, नवे नवे तो तुम्हाला उपलब्ध होतो. मग तसा तुम्हाला जर तुम्ही जसा रेझोनन्स तयार नाही केला, तशा प्रकारच्या फ्रिक्वेन्सी तयार नाही केल्या, तुमच्या समोर जरी असला तरी तुम्हाला कधी कळणार नाही.